गद्दनंग 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 गद्दनंग. कुठून वळखील का नाही? कोण तुम्ही? वळखील का नाही? नाही. थांबा थांबा, आता वळखील का नाही? तेच का तुम्ही डोंबराची खेळताय? अहो विजय शेळकर, मी डेटवर आलो तुमच्या सोबत. माझ्याकडे अहो मी तुम्हाला ओळखलंच नाही. पट्ट बोलायचं नाही. कुठं बोलतच नाही. कॉपी करायची नाही. नाही. बरं चला जाऊ द्या, काय विषय नाही. मला एक सांगा, हा बोला. कुठून? काय कुठून? असं काय बोलताय तुम्ही? म्हणलं कुठून आलाय तुम्ही? मी साताऱ्याहून आले. खास साताऱ्यावरून आपल्याला आज भेटायला आले डेट साठी. खूप मला बरं वाटलं. तुम्ही असं का बोलताय? स्टाईलच आहे माझी अशी बोलण्याची. चला ना मग बसून भेटूया. चला की. अहो बसवा ना तुम्ही खाली. नाही बसा तुम्ही. काय आहे, माझं जरा नॉनव्हेजचं हॉटेल आहे ना, त्याच्यामुळं मी बसू शकत नाही. मला नेहमी पळत राहावं लागतं ग्राहकाच्या सेवेला. मला बसायचं म्हणा, तुम्ही बसा, काय प्रॉब्लेम नाही, बसा. काय काम करता तुम्ही? मी ना हॉटेल पप्पाच्या परीचा सर्व मालक आहे बघा. व्हेज का नॉन व्हेज? अहो व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं, पण आपल्याकडे नॉनव्हेज जास्त चालतं. अनलिमिटेड मटन थाळी 250 रुपये, रोटी तंदूर भाकर किती बी का. हॅलो बोला. दादा, तुमच्या हॉटेलला जेवायला यावं म्हणतो आज वार शनिवार, आज मी डेटला आल्यामुळे आज हॉटेल बंद ठेवण्यात आले, याची सर्वांनी नोंद घ्यावी. अच्छा, तुम्ही मैतीला गेलात का? त्यामुळे बंद ठेवलंय का हॉटेल? मैतीला नाही बाबा, मैतीला नाही. मी डेटला ते एक मुलगा मुलगी भेटतात, ओळख करतात. दादा मग उद्या आहात का अवेलेबल तुम्ही? उद्या रविवार असल्या कारणामुळे मला बी सुट्टी असते, त्याच्यामुळे हॉटेलला बी सुट्टी असते, त्यामुळे आम्ही हॉटेल बंद ठेवले, याची सर्वांनी नोंद घ्यावी. पप्पाची बरी. मग तुम्ही सोमवारी जर अवेलेबल आहात का नाही? परवा वार सोमवार, महादेवाचा वार असल्यामुळे त्यामुळे हॉटेल बंद ठेवण्यात आली, याची सर्वांनी नोंद घ्यावी. मी तुमच्या हॉटेलला जेव्हा यावं तेव्हा बघतोय तुमचं हॉटेल बंदच आहे. तुम्हाला फक्त कारण पाहिजे हॉटेल बंद ठेवण्यासाठी. नोंद घेऊ माझ्या 2 वया भरल्या. तुम्ही हॉटेल बंद करून टाका बरं. कस्टमर तुम्हाला कॉल करताय सारखं सारखं, तुम्हाला प्रॉब्लेम नाही येत का? सोपं नव कसला प्रॉब्लेम. प्रेम आहे आमचं, प्रेम करतात माझ्यावर. तुम्हाला जेवणामध्ये काय आवडतं? मला मटन थाळी ती बी अनलिमिटेड 250 वाली, किती बी खा. बरं तुम्हाला काय आवडतं जेवणामध्ये? मला पनीरची भाजी. अहो काय पनीर आणि वांग खाता. एकदा पप्पाच्या परीच्या हॉटेलचं मटन थाळी खाऊन बघा. क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. नाच करते काय, यावंच लागतंय. मी नॉन खातच नाही. खोट बोलायचं नाही. मी खोटं बोलत नाही. कॉपी करायची नाही. सॉरी. अहो ओरिजिनल राहायचं, ओरिजिनल द्यायचं, कॉपी करायची नाही. तुम्ही बसा ना खाली. नग बसून मी बोलत नव. मला बसाय जमायचं नाही. तुमच्या दिवसाचा बिझनेस किती? आता वाजल्यात बघा 1:30. सकाळपासून आता 12 कापल्यात, अजून 7 कापणार. 19चा बेत आहे. नाच करते का, यावंच लागतंय. हॅलो, हॉटेल पप्पाची परिचय मला बोलताय का? बोला की. मी नरेश पाटील बोलतोय. कुठून? तुमचा कुठून घाला चुलीत का? तुमच्या हॉटेलला मटन थाळी खाल्ली मी. अहो क्वालिटी क्वांटिटी कशी वाटली मग? क्वालिटी अशी की कालपासून तुला बरं सामान काही खाऊ दे. क्वांटिटी बाहेर किती सगळी. तुझ्यामुळे ना मला डॉक्टरची वारी करायला लागली, बाथरूमला जावं लागलं दिवसात 10 वेळा. तू ना मला एकदा भेटूस मला, मग तुला सांगतो क्वालिटी आणि क्वांटिटी. हॅलो आवाज येत नाही. प्रेम आहे प्रेम. सोपं नव. तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही मुक्या जनावरांचा जीव घेताय? किती पाप आहे हे. याच्यात काय जीव घेण्यासाठी? अहो लोकांना जे पाहिजे ते द्यावंच लागतं. नाही दिलं तर लोक आमच्याकडे नाही तर दुसरीकडे जाते. आम्ही काय चुकीचं करतोय मग? त्यांना जे पाहिजे ते देणार आम्ही. आमची क्वालिटी आणि क्वांटिटी. हॉटेल पप्पाची परी. मला तुम्हाला एक गोष्ट बोलायची. बोला की. मला काय तुमचे विचार पटलेले नाही आणि आपलं लग्न होऊ शकत नाही. हे बघा, मी काही सगळ्यांना समजवत बसणार नाही. जे माझं काम आहे ते मी करणार. जर मला सगळ्यांचं ऐकावं लागलं तर मला हॉटेल बंद करावं लागलं. मला काय प्रॉब्लेम नाही, मी जाऊ शकता. ठीक आहे. या वाघाला आता लोक लय हलक्यात घ्यायला लागले. या वाघाला आता हप्त्या पुढची आणावीच लागते. आणावंच लागते आता. सोपं नव माय, सोपं नव. अरे कोण तू? अहो मी तुझा खूप मोठा समर्थक फॅन आहे. तोच ना तुम्ही मनाची घटना घातली आमच्या हॉटेलवर तोडफोड केलेला. मी एवढ्या कष्टात उभं करतोय, तुम्ही आमची तोडफोड करता का रे? तुझ्यावर शासकीय कारवाई करणार आहे मी.
हो दादा, मी तुमचा समर्थक फॅन आहे. अरे मग असं बोल ना, असं बोल ना म्हणतो. तुम्ही हॉटेल बाप्पाची परीचे मालकच ना? का तुला काय दुसऱ्या गोष्टीचं वाटलं? अहो, मी तुमच्या खरं तर जेवणाची मला स्पेशालिटी सांगायला आलो. मी तुमचं जेवण खाल्लं. असं भाई. हा. अरे मग असं बोल ना, तू एवढा धावत आला मी अहो, काय झालं? मला खूप आनंद झाला. मला डायरेक्ट तुम्हाला मिठी मारावीशी वाटली म्हणून मी पळत आलो. मिठी नाही, तू गटी मारची ना. पण दादा, तुम्हाला मला एकदा तुमच्या स्टाईल मध्ये ऐकायचंय. तुला ऐकायचंय? हा. ठीक आहे. अहो कुठून? युके, लंडन वरून. किती खोटं बोलतो रे? अहो, युके वरून. कुठला युके? युके, उरुळे कांचन. मग तसं बोल ना, पुढे लंडन काय लावलं मग? अहो, त्याच्यानं माझ्या तोंडातून आलं. बरं ठीक आहे ना, घेतो ना. त्याला काय? अहो कुठून? युके वरून. अहो कुठून? युके वरून. अहो कुठून? युके वरून. तर दादा आल्या आपल्याकडे आपल्या हॉटेल पप्पाच्या परीला जेवण करायला. तर आज त्यांनी आपली मटण थाळी घेतलेली. तर दादांना विचारू आपण त्यांना आपल्या हॉटेलची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी वाटली. क्वालिटी सुद्धा एक नंबर आणि क्वांटिटी सुद्धा अप्रतिम होती. पण जेव्हा मला कळालं की काय असते गर्दी, एखाद्या महाप्रसादाला सुद्धा एवढी गर्दी नसते. लोक पैसे देऊन सुद्धा जात नाहीत. एवढी गर्दी मला आज हॉटेल पापाची परी मध्ये भेटली. माझं युके मध्ये हॉटेल आहे, पण आज मला कळालं की गर्दी काय असते. आज या माणसाला बघून मला वाटतंय की माणसामध्येच क्वालिटी लागते आणि माणसामध्येच क्वांटिटी लागते. धन्यवाद दादा, धन्यवाद. जशी चव आपल्या आईच्या हाताची असते तशी चव आणि क्वालिटी मला आज पप्पाच्या परीच्या हॉटेलची भेटली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि दादा, जेव्हा मी पहिला घास खाल्ला. बाज की बाबा, आता काय निबंध लिहितो का? मालक आता काय? मला काहीतरी ऍडव्हान्स द्या. माझं पण हॉटेल आहे. मला काहीतरी तुम्ही ऍडव्हान्स सल्ला वगैरे द्या. माझ्याकडे हे बघ मित्रा, आयुष्यात ना तुला प्रेम करायचं असेल तर मुख्य जनावरांचं पोरीव कधी प्रेम करू नकोस. मुख्य जनावर धोक्यात येत नाही. मालक, खोट बोलायचं नाही. मालक, खोट बोलायचं नाही. अरे आता हॉटेल बंद होतं, नोंद घ्यायला आलं. कोणतं हॉटेल जाऊ? नका चालू रोडावरी, नाही तर उडवल पप्पाची बरी.